Hey guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. This is our episode 8 of IMP SEQ series. यामध्ये आपण श्वास या व्याधीचं व्यवच्छेद निदान बघणार आहोत. बिकॉज हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला डेफिनेटली SEQ साठी येऊ शकतो. हाय प्रोबॅबिलिटी आहे आणि जरी नाही आला तरी याच्यामध्ये तमक श्वास पण तुमचा कव्हर होईल, जे अगेन एक इम्पॉर्टंट SEQ सुद्धा आहे. सो आपलं बेसिक याच्यामध्ये सगळं कव्हर होणार आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण काय करणार आहोत, याला घेणार आहोत. श्वासाचा व्यवच्छेद निदान आपण इन डिटेल बघणार आहोत. हे पूर्ण पॉइंट्स याच्यामध्ये आपल्याला लिहायचे. जर तुम्ही ध्यानात घ्या, जर तुम्हाला एक्झाममध्ये श्वास व्यवच्छेद निदान आला तर तुम्हाला सेम ह्याच फॉर्मॅटमध्ये टेबल काढायचा आहे, याच फॉर्मॅटमध्ये त्याला एक्सप्रेस करायचं आहे. म्हणून हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण काय करणार, एक कॉलम बनवणार लक्षणांचा, एक कॉलम बनवणार आहे टाइप्स ऑफ श्वासचा. तर काय आहे श्वासचे मेजर टाइप्स, महाश्वास, ऊर्ध्व श्वास, छिन्न श्वास, तमक श्वास आणि शूद्र श्वास. आता एक एक श्वासमध्ये त्याचे पर्टिक्युलर सिम्पटम्स कसे एकामेकापासून डिफरंट आहे आणि तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार आहे, हा महाश्वास आहे, हा शूद्र श्वास आहे, हा छिन्न श्वास आहे, हा तमक श्वास आहे, हे खूप मॅटर करते. आता बेसिकली तुम्हाला साध्यत्व जर बघितलं किंवा माहिती असलं तर तुम्हाला माहिती आहे महाश्वास, ऊर्ध्व श्वास आणि छिन्न श्वास हे तिन्ही कसे आहेत, हे असाध्य आहेत, हे ट्रीटेबल नाही आहेत. त्यातून जर आपण बघितलं शूद्र श्वास तर हा सुखसाध्य, स्वतःहून ट्रीट होऊन जातो, याला बेसिक गरज नाहीये. आणि लास्टली जर आपण बघितलं तर तमक श्वास हा एकटा श्वास असा आहे ज्याला ट्रीटमेंट लागते किंवा ज्याला ट्रीटमेंटची गरज आहे. हा साधारणतः बघितलं तर याप्य आहे. ठीक आहे, सर आपण बघूया. सगळ्यात आधी फर्स्ट पॉइंट, स्वभाव म्हणजे हे कसे असतात, एक तर अशुकारी असू शकतात किंवा चीरक्वारी असू शकतात. तर व्याधीमध्ये महाश्वास, ऊर्ध्व श्वास, छिन्न श्वास हे तिन्ही अशुकारी असतात, म्हणजे लगेच उत्पन्न होतात. आणि तमक श्वास आणि शूद्र श्वास हे चीरकारी असतात. दुसरी अजून गोष्ट, अशुकारी याचा अर्थ हे की जर हे उत्पन्न झाले महाश्वास, छिन्न श्वास, ऊर्ध्व श्वास, तर समजून घ्यायचं की पेशंट लवकरच मृत्यूला होणार आहे. ही गोष्ट एकदम क्लिअर कट असते. हे एकदम अरिष्ट लक्षणे सुद्धा आहेत. ठीक आहे, त्यानंतर स्वरूप बघा, महाश्वासामध्ये अन्य रोगात उपद्रव स्वरूपात दिसते, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. हे दुसऱ्या रोगामध्ये उत्पन्न होतात आणि अरिष्ट सूचक लक्षणा म्हणून ओळखले जातात. तसंच ऊर्ध्व श्वासात पण आहे, हे पण दुसऱ्या याच्यात उत्पन्न होतात आणि अरिष्ट सूचक लक्षणांमध्ये ओळखले जातात. तसंच जर आपण छिन्न श्वास बघितलं, हे सुद्धा अन्य रोगात उत्पन्न होतात आणि अरिष्ट सूचक लक्षणेमुळे ओळखले जातात. हे तिन्ही एकसारखेच चालतात इथपर्यंत. पण तमक श्वास जे आहे हा एक स्वतंत्र व्याधी आहे. हा कोणावर डिपेंडेंट नाहीये, हा कोणाच्या असल्याने होतो असाही नाहीये. हा आपला इंडिव्हिज्युअल गेम खेळतो, सेल्फ इंडिपेंडेंट आहे तो. त्यानंतर शूद्र श्वास हा लक्षणांस्वरूप येतो. फॉर एक्झाम्पल शूद्र श्वासाचा एक्झाम्पल घेऊया आपण. मी खूप धावून आली आहे, हे जे मला होईल ते शूद्र श्वास. ते फक्त काही सेकंडसाठी होईल. बाकी मी जर रेस्ट केलं, पाणी पिलं तर माझा श्वास लगेच कमी व्हायला लागेल. त्याला आपण म्हणू शूद्र श्वास. मी खूप धावून आली तेव्हा जे झालं ते. नेक्स्ट आपण बघूया श्वासाचे वैशिष्ट्य, म्हणजे ह्या पर्टिक्युलर टाईपमध्ये जो श्वास असतो तो कसा असतो ते. तर पहिले बघू, इथं मृतवृषणाप्रमाणे आवाज म्हणजे काय, मतवृषणाप्रमाणे आवाज म्हणजे बैल बघितलाय, बैल म्हणा किंवा ऑक्स म्हणू शकता आपण. बेसिकली ऑक्स किंवा बैल जे असतात ते त्यांची जशी आवाज असते ना, तशासारखा इथं श्वास घेताना आपल्याला आवाज येत असतो. त्यांनी हा सांगितलेला आहे. ठीक आहे, किंवा ऊर्ध्व श्वासामध्ये प्रदीर्घ उच्छ्वास असतो. प्रदीर्घ म्हणजे प्रोलॉंग्ड एक्सपिरेशन आणि इन्स्पिरेशन कमी असतो. प्रोलॉंग्ड एक्सपिरेशन म्हणजे काय, मी श्वास तर लगेच घेणार पण सोडताना हा जो सोडण्याचा ड्युरेशन असतो, हा घेण्याचा म्हणजे इन्स्पिरेशनच्या ड्युरेशन पेक्षा एक्सपिरेशनचा ड्युरेशन कधी कधी ट्वाइस किंवा थ्राइस वाढून जातो. त्याला आपण म्हणू प्रोलॉंग्ड एक्सपिरेशन, त्यालाच आपण म्हणू प्रदीर्घ उच्छ्वास. नेक्स्ट आहे छिन्न श्वास. छिन्न श्वास मध्ये विषम श्वास असते, म्हणजे कधी कधी घेणारच नाही, कधी खूप घेणार, कधी घेणारच नाही. याला म्हणू विषम, ज्याला काही अनियमित आहे, जे कंटिन्यू होऊ शकत नाही, जे एकदम खराब याच्यानी वागते. नेक्स्ट आहे तमक श्वास. तमक श्वास मध्ये तर आपल्याला माहिती आहे अस्थमा आहे. अस्थमाचे काय असतात, अटॅक्स येतात, त्याला आपण म्हणू वेग येणे. ठीक आहे,
दीर्घ उच्छ्वास ज्याला आपण म्हणतो. क्षुद्र श्वास आयसेन श्वास म्हणजेच काय सांगितलं, खूप काही कष्ट केले, खूप काही काम केले, आलंय मग नॉर्मल. तर हे असतात विविध, ते म्हणजे पर्टिक्युलर श्वासला ओळखायचं कसं, त्याचे सिम्पटम्स वरून आपल्याला समजून येते. ठीक आहे. त्यानंतर उपशय. आता ह्या तिघांना तर उपशयाची गरज लागणार नाही ऑफकोर्स, बिकॉज हे 3 कसे अरिष्ट सूचक आहे किंवा असाध्य. पण तमक श्वासाला उपशय असते. जर तुम्ही नीट बसून राहिले, थोडं उष्ण काही आहार विहार केला, झोपून त्रास, पण झोपून मात्र त्रास वाढतो. उष्ण आहार विहाराने तुमचा त्रास कमी होते, फक्त बसून राहिले तरीही त्रास कमी होते, पण झोपल्याने मात्र त्रास वाढतो. कफवर्धक वस्तू खाल्ल्याने सुद्धा त्रास वाढतो. ठीक आहे. क्षुद्र श्वास मध्ये विश्रांती करा, एकदम आराम घ्या, 5-10 मिनिटं आराम करा, ऑटोमॅटिक तुमचा श्वास क्लिअर होईल. त्यानंतर साध्यत्व बघा. महाश्वास हे अरिष्ट सूचक आहे, जे मी तुम्हाला सांगितलं असाध्य आहे, प्रात्याख्य आहे ज्याला म्हणतात. तसंच आपला जे ऊर्ध्व श्वास आहे तो सुद्धा कसा आहे, प्रात्याख्य म्हणजे अरिष्ट सूचक आहे. छिन्न श्वास जे सांगितले तो सुद्धा कसा आहे, प्रात्याख्य म्हणजेच अरिष्ट सूचक आहे. तमक श्वास याप्य किंवा कष्टसाध्य, जे मी तुम्हाला सांगितले. आणि त्यानंतर क्षुद्र श्वास हा कसा आहे, तर सुखसाध्य आहे. एक गोष्ट तुम्हाला ध्यानात घ्यायची, तमक श्वासामध्ये तुम्ही भरपूर, आता जे चरक आहे, चरकांनी श्वासावरती सेपरेट अध्याय ठेवलाय, हिक्का श्वास. आता जेव्हा श्वास ते शिकवतात तेव्हा तुम्ही तर म्हणाल की मॅम चरकांनी अख्खा अध्याय लिहिलाय श्वासावरती आणि तुम्ही म्हणताय की श्वासला चिकित्सा नाहीये. मी असं म्हटलं नाही की श्वासला चिकित्सा नाहीये. हे 3 श्वासला चिकित्सा नाहीये, तो ऑटोमॅटिक बरा होतो, सुखसाध्य येतो. तमक श्वासाला डिटेल मध्ये चिकित्सा दिलेली आहे चरकांनी, एकदम डिटेल मध्ये. तमकेतू विरेचनम, वमन द्यायचंय, स्नेहन द्यायचंय, स्वेदन द्यायचंय, खूप डिटेल मध्ये त्याची चिकित्सा दिलेली, बिकॉज तो याप्य व्याधी आहे. आपल्याला कंटिन्यू ट्रीटमेंट त्याच्यामध्ये द्यावे लागणार आहे. असं नाहीये की आज ट्रीटमेंट दिलं आणि काही दिवसांनी तो बरा झाला, असं केस होणार नाहीये. हा कसा आहे, याप्य, कंटिन्यू ट्रीटमेंट चालू असणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे डिटेल ट्रीटमेंट आपल्याला याच्यात दिलेली आहे. असं नाहीये की श्वासला ट्रीटमेंट नाही, श्वासला ट्रीटमेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचे अन्य लक्षणे. अन्य लक्षणे म्हणजे बाकीचे कोणकोणते फीचर्स आपल्याला महाश्वासमध्ये दिसून येतात. आता हे बघा, महाश्वासमध्ये दौर्बल्य दिसून येतो, ज्वर दिसून येते आणि मूर्छा, हे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. तसंच ऊर्ध्व श्वासामध्ये काय दिसून येते, ऊर्ध्वदृष्टी म्हणजे काय, बेसिकली ऊर्ध्वदृष्टी म्हणजे काय मी तुम्हाला एक्सप्लेन करते. डोळे तो असं वरती भेंगून घेतो, त्याला आपण म्हणू ऊर्ध्वदृष्टी. ठीक आहे. सारखं वरच भेंगून घेतो तो डोळे. त्यानंतर विभ्रांतनाश म्हणजे काय, बेसिकली त्याचा जो कॉन्शियसनेस असतो तो 10 वेळा अनकॉन्शियस होत जातो. म्हणजे काहीतरी काम करतोय आणि त्याचा श्वास वाढला, लगेच अनकॉन्शियस होणार, विभ्रंश होणार, त्याला परत होणार. त्यानंतर छिन्न श्वासमध्ये मर्मस्थानी पीडा होणार. आता जिथेही मर्म आहे तुमचे, आता तुम्हाला माहिती आहे मर्म हे काय, वायटल्स आहे आणि जिथं मर्म असणार आहे तिथं पीडा ही खूप जास्त अत्यंत असणार आहे, खूप जास्त तीव्र असणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचे, छिन्न श्वासमध्ये मर्मस्थानी पीडा आणि अनाह म्हणजे सारखं पोटामध्ये ॲब्डॉमिनल डिस्टेन्शन होणार, पोट फुगणार परत. त्यानंतर तमक श्वासमध्ये दीर्घ उच्छ्वास असणार आहे. दीर्घ उच्छ्वास म्हणजे 10 वेळा मोठं श्वास घेणे. त्यानंतर प्रतिशयाने सुरुवात म्हणजे एक बेसिक तुम्ही समजून घ्या की अस्थमा हा कोणत्याही व्यक्तीला डायरेक्ट होत नाही. स्टार्टिंग इनिशियल स्टेज ब्रॉन्कायटिसची असते, ती हळूहळू अस्थमाकडे वाढत जाते. ठीक आहे. तर म्हणून त्यांनी सांगितले की प्रतिशयाने सुरुवात म्हणजे एकदम त्यांनी रायनायटिस म्हणजे सर्दी खोकला बेसिकलीला कोरिलेट करून सांगितलेलं आहे की याची सुरुवात एकदम बेसिक्स म्हणजे सर्दी खोकल्यापासून सुरुवात होते, सर्दीपासून बेसिकली, आणि ते हळूहळू कुठपर्यंत जाते, तर तमक श्वासापर्यंत आपल्याला वळत घेऊन जाते. लास्टमध्ये आहे शुद्र श्वास. पीडा नसते, काही त्रास नसते, फक्त थोडंसं कसं, सर्व क्रिया स्वाभाविक असतात, एकदम फक्त थोडंसं श्वास वाढलेलं असतं, ते ऑटोमॅटिक जे थोड्या वेळात कमी होऊन जाते. नेक्स्ट क्लिनिकल कोरिलेशन्स बघूया, कोणकोणत्या मॉडर्न व्याधीशी आपण हे करू शकतात. तर महाश्वासमध्ये बायोट्स ब्रीदिंग म्हणतात त्याला. तसंच ऊर्ध्व श्वासमध्ये स्टेरॅटोरस ब्रीदिंग म्हणतात. छिन्नमध्ये चेन स्ट्रोक्स रेस्पिरेशन म्हणतात. तमक श्वासामध्ये ब्रॉन्कियल अस्थमा म्हणतात. क्षुद्र श्वासामध्ये डिस्कनिया और एक्झर्शन म्हणतात, जे आपण बघितलंय. आता
एक क्विक रिव्हिजन घेऊया आपण. पण यामध्ये आपल्याला बेसिक्स तुम्हाला समजून घ्यायचं आहे. हे जे आहे डिफरन्शियल डायग्नोसिस हे तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला येऊ शकते. आता एक गोष्ट समजून घ्या, हे इंडिव्हिज्युअल श्वासवर पण येऊ शकते किंवा मग तुम्हाला एक व्यवच्छेदक निदानाचा टॉपिक असतोच तसा पण, तर त्यावर सुद्धा हे येऊ शकते. तर हे तुम्हाला बोथ साइड्समध्ये बेनिफिशियल असणार आहे. सपोज तुम्हाला आलं एक्झाममध्ये आलं की तुम्हाला श्वास वैशिष्ट्यावरून त्याचे व्यवच्छेदक निदान करून दाखवा. तर श्वास हे फक्त श्वास व्याधीमध्येच नसतं, कासमध्ये पण कधी कधी श्वास लागतो आपल्याला. ठीक आहे. ओबेसिटी स्थौल्यतामध्ये पण आपल्याला श्वास लागतो. तर तुम्हाला तेव्हा ते सुद्धा व्याधी यामध्ये ऍड करावे लागणार आहेत. जर तुम्हाला श्वास हे व्याधी नाही, श्वास हे लक्षणाचं समजून घ्या. फरक आहे व्याधी आणि लक्षणामध्ये. श्वास लक्षण स्वरूपात जर असेल तर तुम्हाला त्यात स्थौल्य आणि कास वगैरे पण ऍड करावा लागेल. पण हा आपण फक्त आणि फक्त श्वास व्याधीचा आपण काय बघितलेलं आहे इथं, व्यवच्छेदक निदान बघितलेलं आहे. तर फरक आहे दोन्ही गोष्टींमध्ये. दोन्ही गोष्टींना आयडेंटिफाय करा. पेपरमध्ये सिम्पटम म्हणून विचारले की व्याधी म्हणून विचारले हे तुम्हाला जर समजलं तरच तुम्ही त्याचा प्रॉपरली व्यवच्छेदक निदान करू शकता. सो एकदा क्विक रिव्हिजन घेऊया आपण. काय काय बघितलंय त्याचं. सगळ्यात आधी स्वभाव या तिघांचा अशुकारी, त्या दोघांचा चीरकारी असतो. स्वरूप हे या तिघांचं कसं असतं, हे दुसऱ्या रोगांमध्ये उपद्रव स्वरूपात येतात. तो स्वतंत्र व्याधी आणि तो लक्षणा स्वरूप येतो. श्वास वैशिष्ट्य याच्यात मृत वृषणाप्रमाणे आवाज येतो. यात प्रदीर्घ उच्छ्वास सांगितलाय. छिन्न श्वासमध्ये विषम श्वासवेग, वेग येतात, दीर्घ उच्छ्वास आणि आयसेन श्वास. त्यानंतर उपशय या तिघांमध्ये गरजच नाहीये, त्याच्यात बसल्यावर बरे वाटते, उष्ण आहार विहाराने बरे वाटते आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर विश्रांतीने आपल्याला उपशय भेटते शूद्रमध्ये. साध्य असाध्यत्व हे तीन तर काय आहे, अरिष्ट सूचक लक्षणे म्हणजे असाध्यताकडे आपल्याला घेतात. पण जे तमक श्वास आहे हे याप्य व कष्ट साध्य, शूद्र श्वास हे सुख स्वाध्य आहे. त्यानंतर अन्य लक्षणेमध्ये दौर्बल्य असते, ज्वर, मूर्छा, ऊर्ध्वदृष्टी म्हणजे वर बघणे, विभ्रांत नाश असते, मर्मस्थानी पीडा अनाह होते, दीर्घ उश्वास प्रतिशयाने सुरुवात होते, पीडा नसते, सर्व क्रिया एकदम नॉर्मल असते. त्यानंतर क्लिनिकल कोरिलेशन, बायोट्स ब्रीदिंग, सेराटोरस ब्रीदिंग, चैन स्ट्रोक्स रेस्पिरेशन, त्यानंतर ब्रॉन्कियल अस्थमा, डिस्पनिया अँड एक्झर्शन. सो हा जो टेबल आहे हा सगळ्यांनी करायचा आहे. याला सोडून बाकीचे टेबल्स पण तुम्ही करू शकता. आय गेस यग जोशीच्या मागे एक आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. तर यग जोशीच्या मागे जे काही टेबल्स आहेत ते तुम्ही रिफर करू शकता. त्यामध्ये व्यवच्छेदक निदान दिलेले आहे. तुम्ही डिटेल तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ते पण तिथून करू शकता. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.